कार्यक्रमासाठी आटपाडी तालुक्याचे नेते मान्य श्री तानाजीराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल शेठ पाटील तसेच दिगंजी गावचे सरपंच अमोलदादा मोरे, माजी उपसरपंच विकास पाटील, शहाजी जाधव, तसेच या दिगंजी गटाचे उमेदवार पृथ्वीराज भैया पाटील व दिगंजी गणाचे उमेदवार कल्पना देवेंद्र पुसावळे, आम्ही सर्वजण जुने एकनिष्ठ भाजपा म्हणून मोहनभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रणवदादा गुरव व आम्ही मिळून आम्ही जी उमेदवारी पाठ मागत होतो, बाबा जुने आम्ही हे काम करतोय, 10-15 वर्षापासून आहे, चळवळीपासून काम करतोय, आम्हाला उमेदवारी द्या। आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि मिळाली नाही त्याचा राग पण नाही, पण आम्हाला तसं सांगितलं पण नाही। समजून सांगितलं असतं, थांबा म्हणले असते तरी काय अडचण नव्हती। आम्ही प्रणवसाठी आग्रही होतो, भाव असतील, आम्ही असो, सगळे आमचे जेव्हा भावाचे सवंगडी असतील, सगळ्यांची इच्छा होती की एवढ्या दिवसातून संधी मिळली। 2002 ला ओबीसी महिला आरक्षण पडलं होतं, त्यानंतर 24 वर्षानंतर उमेदवारी मिळत होती, पण काय मिळाली नाही। बरं, कोणतरी आम्ही दिवस रात्र काम करायचं, लोकांच्या सेवेत राहायचं, अडचणीला लोकांच्या मदतीला धावून जायचं, आणि कोणतरी एखादा धनदांडगा मोठा प्रसंग म्हणजे उमेदवार आमच्या पुढे देत असतील आणि पैशाचा निकष जर लावत चला तर सर्वसामान्य घरातल्या मुलांनी राजकारण करायचं का नाही, असा पण विषय या ठिकाणी होतोय। मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि हा उठाव केला आणि हा पाठिंबा म्हणून आम्ही पृथ्वीराज भैयांना आणि देवाप्पांना देतोय। आणि हा नुसता पाठिंबाच नसून दिगंजी गावातून भावांच्या नेतृत्वाखाली प्रणवदादा आम्ही असू 1000 मताचं लीड देणार असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो। ऋषीबाई आहेत माझे ग्रामपंचायत सदस्य, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू आणि या दोन्ही सीटाला कुठेही कमी पडणार नाही असं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज आमच्या निवासस्थानी या आटपाडी तालुक्याचे नेते आदरणीय तानाजीराव पाटील अध्यक्ष, आमचे जीवा भावाचे सहकारी मित्र या राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, तसेच या जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज भैया, या दिगंजी गावचे सरपंच अमोलदादा मोरे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहनभाऊ, आता मी माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही, पण तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। घडामोडी तुम्ही गेल्या 1.5 महिने बघताय आणि तुम्हाला सगळ्याला माहित होतं की या प्रक्रिया चालू होत्या। मी या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचा विधानसभा प्रमुख म्हणून गेली 3 वर्ष काम करतोय आणि युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष म्हणून गेली 10 वर्ष काम करतोय। आणि या अनुषंगानं मी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागितली होती, कारण मी सलग 2 टर्म भारतीय जनता पार्टीने मला जिथं उभं राहायला सांगितलं तिथं मी ग्रामपंचायत उभं राहिलो आणि अडचणीच्या ठिकाणी मी निवडून आलो। पार्टी वाढवण्यात कुठेही मी कमी पडलो नाही, लोकांची सेवा करण्यात कुठेही कमी पडलो नाही, कुठल्याच गोष्टीला कमी पडलो नाही। कोविड सेंटर असेल, लोकांची सेवा असेल, आणि जो आता ओबीसीचा गवगवा चालू झालेला आहे, मित्रांनो एक सांगतो, ओबीसी इम्पेरिकल डेटा केवळ प्रणव गुरवचं श्रेय आहे, लक्षात ठेवा। कारण मी त्या ठिकाणी घरोघरी जाऊन ओबीसीसाठी मी या ठिकाणी पूर्णपणे ताकद लावून पणा लावून काम केलं होतं आणि मी पक्षाला एवढंच सांगितलं की मला उमेदवारी द्या। आणि हे प्रक्रिया घडत असताना उमेदवारी नाकारताना कुठेही मी एकच विचारलं होतं की मला अनुषंगाने सांगा मी कुठे कमी पडतोय, कुठल्याही गोष्टीत माझी कमतरता नव्हती। आणि केवळ शेवटच्या क्षणी विश्वासात न घेता केवळ कोणीतरी बाहेरून येतोय, 5 पक्ष फिरून झाल्यानंतर कुठलाही भारतीय जनता, मला तर वाटतं भारतीय जनता पार्टीचं सदस्य क्रमांक अनिल शेठ त्यांच्याकडे नाहीये। आणि मी या ठिकाणी मुलाखतीला सांगलेलं घेत होतो, 4ही जे विद्यमान आमदार आहेत अध्यक्ष, त्यांनी माझी फाईल बघितली होती, या ठिकाणी फाईल आहे। आश्चर्यचकित झाले होते की मी 2014 पासून आज अखेर कुठल्याही उमेदवाराकडे फाईल नव्हती। मग मी 3 दिवस विचार केला, मला पक्षाला एकच विचारायचं होतं की डायरेक्ट उपरा उमेदवार तुम्ही दिलाय। मी 3-4 दिवस विचार केला काय निर्णय घ्यायचं। अण्णासाहेब जाधव असतील माझे मित्र, मोहनभाऊ असतील, अनिल शेठ पाटील असतील, ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मी संपर्कात होतो। आपले सरपंच होते अमोलदादा, मी एका विचारात होतो की काय निर्णय घ्यायचा। मी अध्यक्ष सगळ्या सवंगड्यांनी विचारलं, मला गावाचं, मी काय असं माझा मोठेपणा सांगत नाही की बऱ्यापैकी कल मला कळतो, आणि गावातल्या लोकांनी लोकभावना होती की तू शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं लोकांचं मत होतं। मी माझ्या सगळ्या सहकार्याने विचारलं आणि अध्यक्ष, प्रत्येक माणसाला 2 मनं असतात की मला अजूनही वाटत होतं की भाजपचा करावा का न करावा। मी माझ्या कालही रात्री अजून विचार केला, मी माझ्या दुसऱ्या मनाला विचारलं की काय करावं।
सगळ्या माझं एक मन सांगत होतं की आपण पृथ्वीराज भैयाला पाठिंबा द्यावा लागतोय. आणि याचं कारण आहे की जे काय आपण राबलोय, जी काय आपली ताकद दाखवायची हीच वेळ आहे. आणि त्यामुळं मी निर्णय घेतला. मी सांगतो, माझ्या कुटुंबाचं माझं राजकारण केवळ कामावर, आपुलकीवर, प्रेमावर आहे. पैशावर बिलकुल आमचं राजकारण नाहीये. आम्ही गेली 10 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय. गेले अनेक दिवस आमदार सुहास भैया अध्यक्ष माझ्या पाठीमागे लागले होते. पण अध्यक्ष तुम्ही म्हणसाल काय योगच येत नव्हता. पण प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. अनिल शेठ पाटील त्याचे साक्षीदार आहेत. आणि ही वेळ आली पाठिंबा देण्याची. अध्यक्ष मी एकच सांगतो की मतात काय रूपांतर असतं हे तुम्हाला या निवडणुकीत दाखवून देतो आम्ही. की केलेल्या कामाचा काय पुरावा असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो. पृथ्वीराज भैया तरुण आहेत, यंग आहेत, आम्ही समवयस्क आहे. त्यामुळे आमचं चांगलं जुळणार आहे. आणि मी एक सांगतो, ह्या आटपाडी तालुक्यात हायेस्ट मतानं पृथ्वीराज भैया निवडून येणार आहेत. आणि त्यात आम्ही सगळे जे भारतीय जनता पार्टी निष्ठावान होतो, आता मोहन भाऊ आहेत, अण्णासाहेब जाधव आहेत, आम्ही मत पेरलीत अध्यक्ष. आम्ही असा मोठा गोवा करणार नाही. तुम्हाला रिझल्टात कळेल आणि तो योग लवकर जुळून येईल. आणि उद्यापासून त्याची प्रक्रिया तुम्हाला दिसेल. मी या गावातल्या सगळे नागरिक असतील, व्यापारी असतील, लोकांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं लोकांवर आहे. मी सगळ्यांच्या गाठीपिटी घेते. सगळ्यांना हा निर्णय आवडलाय. मी माझ्या मनाला विचारून आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा अध्यक्ष तुमचा मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं, तुम्ही सगळेजण आज या कार्यक्रमाला आला, तुमचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो आमच्या कुटुंबाच्या वतीनं. आणि या पुढील कामासाठी पृथ्वीराज भैया तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला नाथ बाबा नक्की यश देणार आहे, तुम्हाला एवढं नक्की सांगतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दिगंजीमध्ये प्रणवदादाच्या घरी माननीय आमचे बंधू लाडके नेते आदरणीय सांगली जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं समर्थन आत्ताच केलं पृथ्वीराज भैयाचे, ते आमचे बंधुतुल्य बंधू प्रणवदादा गुरव, आदरणीय भाऊ, त्यांचे पप्पा आहेत, अण्णासाहेब आहेत आणि सर्वच प्रमुख मंडळी ज्यांनी पृथ्वीराज भैयाचं समर्थन केलं आणि ज्यांच्यासाठी ही निवडणूक लढतोय आपण, ते आपले उमेदवार आमचे बंधू पृथ्वीराज भैया, आदरणीय भाऊ आणि उपस्थित अमोलदादा असतील, डेपुटी, या गावातील सर्वच प्रमुख मंडळी. खरं तर प्रणवदादा पेटलेला आज मी पहिल्यांदा बघितला अध्यक्ष. नाही, एकदम नरम आणि साधा माणूस, कधी कोणाला असा बोलणार. पण तो आज त्यांची पोटतिडीक भाषणात बोलताना मला जाणवत होती, कुठेतरी अन्याय होते आपल्यावर, त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष त्यांच्यावरती खूप अन्याय झालाय. खरं माझं मन आहे की प्रणवदादा गुरव यांनी भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवायचं काम या दिगंजीमध्ये कोणी केलं असेल? फक्त प्रणवदादा गुरव आणि अण्णासाहेब तुम्ही केलंय. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही गेली अनेक वर्ष झटताय. ज्या वेळेस अध्यक्ष काहीच नव्हतं तेव्हापासून ही झटतात. त्या बिचाऱ्यांतर अनेक केसेस घेतलेत, अनेक भांडणं केलेत, मारामारी केलेत, पार्टीसाठी लढलेले आहेत. आणि ह्यांच्यावर तर किती अन्याय झाला आपण सगळी मंडळी साक्षीदार आहेत. प्रणवदादा तुम्ही ह्या दिगंजी शहरातला गाभा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आल्यानंतर इथला विषय संपलेला आहे. आणि खरं आहे, कोणतरी धनदांडगा येणार, निवडणूक लढणार आणि सहज हे पैसे आहेत म्हणून राजकारणात यायचं, आम्ही जिल्हा परिषद, असं होत नसतं राजकारणात. कामाचा विचार करा. गेले कित्येक वर्ष अध्यक्षाच्या माध्यमातून या दिगंजी शहराच्या जडणघडणीमध्ये किती मोठं योगदान आहे अध्यक्षाचं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या दिगंजी पासून आजूबाजूचा सगळा पंचकृषी सगळ्यात डेव्हलपमेंट कोणी असेल तर अध्यक्षांनी केलेलं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून प्रणवदादांनी विचार केला की आपण विकासावरती कुठेतरी एकत्र यायचं. ही चांगली भावना आहे प्रणवदादा, तुमचं मनापासून कौतुक करतोय, तुमचं अभिनंदन सुद्धा करतोय. आणि तुम्ही अशा व्यक्तीच्या मागे आशीर्वाद उभा करताय. पृथ्वीराज भैया एकदम तरुण आहे, एकदम धडपडून येणार आहे. मला सांगा, ते दुकानदार घरात बसून कुणाच्या मातीला आहे, कुणाच्या धनीला आहे, कुणाच्या सुखात आहे, कुणाच्या दुःखात आहे. तुम्ही सांगा, मागे ते पंचायत समिती सदस्य होते, कधी कुठं आहेत का? कुणाच्या तरी सुखा दुःखात आहेत का? उगं पैसे टाकायचे, राजकारण करायचं, निवडून यायचं. काळजी करून ह्या कुट्टेचा पृथ्वीराज पाटील कुट्टा केल्याशिवाय ठेवणार नाहीत, लक्षात ठेवा. परिस्थिती बदललेली आहे, लक्षात घ्या. दिगंजीकरांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि दिगंजीकरांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या हिताचा कोण आहे, आपल्या कामाचा कोण आहे, धडपडून जाणारा कोण आहे. पृथ्वीराज भैया तुमच्या मागे, या दिगंजीतल्या तरुणांनी ठरवलेलं आहे की तुमच्या मागे आशीर्वाद उभा करायचे. आणि पृथ्वीराज भैया आणि भाऊ तुमच्या मागे या दिगंजीकरांचे चांगले आशीर्वाद उभा राहतील. आणि दिगंजीच्या आजूबाजूच्या परिसरात किमान 5 ते 7 हजार लीड, मला खात्री आहे एवढ्या चांगल्या मताधिक्यानं आपण निवडून याल, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही सगळे आता अध्यक्षाच्या गाळ्यात गेलाय.
अध्यक्षांनी ठरवलं का तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित होणार, काळजी करू नका. अध्यक्षांनी जे जे शब्द दिलेत तुमच्या अडीअडचणीत अध्यक्ष उभं राहतील. त्यांनी ठरवले प्रणवदादाला आता मोठं करायचं, प्रणवदादाला सक्षम करायचं, असा शब्द दिलाय. प्रणवदादा काळजी करू नका, तुमचे सगळे सुख दुःखाच्या माग मान्य अध्यक्ष ताकदीने उभं राहतील. जसे अमोलदादाच्या मागे उभं राहतात, जसे डेप्युटीच्या मागे उभं राहतात, तसं प्रणवदादाच्या मागे उभं राहतील. एवढा शब्द अध्यक्षांनी दिलाय. त्यामुळं प्रणवदादा भविष्यात चांगल्या उंचीवरती असतील एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. प्रणवदादा, अण्णासाहेब जाधव आणि आमचे संकटकालीन दरवाजा, म्हणजे आम्ही संकटात असतो त्या वेळेला मोहन भाऊची मदत असते. ते आमचे मोठे बंधू मोहनभाऊ, अहमद साहेब, आपल्या प्रणवचे वडील अण्णा, ऋषीभाई, या सगळ्यांनी आपल्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवाराला आज पाठिंबा द्यायचं जाहीर केलं. या पाठिंब्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सांगली जिल्हा युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे बंधुतुल्य अनिल शेठ, उपस्थित असलेले अमोलजी मोरे, उपस्थित विकासराव, आमच्या आटपाडीहून आलेले शहाजी बापू, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा उपस्थित सर्व जमलेले दिगंजीतले प्रणव आणि गुरव कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व बंधूंनो, मला वाटतं अमोलदादानं सांगितलं तसं कित्येक वर्ष एक चांगला हाडाचा कार्यकर्ता त्या आपल्या संघ असावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो. मला वाटतं गुरव कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपली एक म्हण आहे की वाळल्या पाचोळ्यावर बी कुणी पाय दिला नाही, असा ही गुरव कुटुंब आहे. आपण ही कुटुंब अगदी गावावर प्रेम करतं आणि दिगंजी गाव या गुरव कुटुंबावर प्रेम करतं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. या सिद्ध झालेलं आहे की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एक प्रस्थापित घराण्याच्या विरुद्ध मला वाटतं त्यांच्या बालेकिल्ल्यात लढून आम्ही एवढ्या वर्ष जटलो, पण प्रणवनं अगदी या बालेकिल्ल्यात सिद्ध करून दाखवलं की आमच्या गुरव कुटुंबाचं प्रेम ही सगळ्या जनतेवरती आहे. अगदी बल्लाडा माणूस पुढनं उभा राहिला असता मला वाटतं अनेक बाबतीचा मारा होत होता, पण केवळ माणुसकी, मला वाटतं प्रणव तुम्ही निवडून आलेले आहात, तुमची धडपड मी जवळून बघितलेली आहे. जसं अमोलदादाने सांगितलं त्या पद्धतीनं समोर जर भाजपला प्रणवदादा ही चेहरा नसता तर भाजप आम्ही इथं जवळजवळ अगदी संपली असती. पण सातत्यानं टिकवण्याचं काम मला वाटतं कोण असो अगर नसो, ती मोहनभाऊ असतील किंवा प्रणवदादा असतील किंवा अण्णासाहेब असतील, यांनी इथं भाजप टिकवण्याचं काम केलं होतं. पण निश्चितपणाने या उमेदवारीमध्ये तुलनात्मक दृष्टिकोन यांनी विचार केला की मतदारसंघ पुढे नेण्याच्या दृष्टीनं आणि गाव पुढे नेण्याच्या दृष्टीनं बाबा आपण एक चांगल्या तगड्या उमेदवार जी कामं करणार आहेत त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे, असा यांनी दृष्टिकोन ठेवून मला वाटतं आज पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं मी खरोखर मनापासून अगदी स्वागत करतो. आज आपण समोर चित्र बघितलं तर निकष हा समोरची पार्टी फक्त पैशाचा लावते. जर जिल्हा परिषदचं उमेदवार बघितलं तर इथला दुकानदार एक कुठे हुडकून आणलं, त्याला कुठेही अगदी योजनेचा कुठल्या आणि कामाचा कुठला गंध नाही आणि त्याला काही त्यातली माहिती नाही, असा आपल्या या जिल्हा परिषदचा उमेदवार समोरच्या नेते एक सेट आणून उभा केला. तुम्ही करगणी जिल्हा परिषद मध्ये गेला तर तिथलाही उमेदवार उभाले म्हणून आहेत, ते एक मोठा बिल्डर आहे आणि त्याच्या पैशाच्या तुलनेत मला वाटतं त्या करगणीमध्ये त्यांना उमेदवारी दिली. आणि खरसुंडी जिल्हा परिषदचं जर बघितलं तर ते चंदूभाऊ भोसले म्हणून त्यांना दिल्या. ते हैदराबादला दुकानला असतात आणि महिन्यातनं 3 दिवस इथं असतात आणि 27 दिवस हैदराबादला असते. म्हणजे हा उमेदवाराचा निकष समोर बघितला
तर त्यांनी फक्त आर्थिक निकष धरून मला वाटतं त्यांनी तिकीट आणि उमेदवारी दिलेले आहेत. म्हणजे यातच सिद्ध होतंय की निवडणूक झाली का आणि जनता आणि आमचा विषय संपला. आम्हाला जी काय मिळणारी पद आहेत ती फक्त आमच्या मोठीपणासाठी पाहिजेत, की जनतेसाठी नको आहेत, जनतेची सेवा करण्यासाठी नको आहेत, जनतेच्या जडणघडणीमध्ये वाढ करण्यासाठी नको आहेत. ही पदं आम्हाला आमच्या स्वार्थासाठी पाहिजेत. अशा पद्धतीचं काम मला वाटतं आज समोरून केलं जातंय. मी निश्चितपणानं मी तानाजी पाटील म्हणून गेले 30 वर्ष राजकारणामध्ये काम करतोय. मी दिगंची शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं मला वाटतं अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. या दिगंची शहराचा कायापालट होण्याच्या दृष्टीनं आणि या दिगंची जिल्हा परिषद मतदारसंघ अगदी चित्र बदलण्याच्या दृष्टीनं मला वाटतं या मतदारसंघामध्ये अगदी ताकदीनं मी काम केलेलं आहे. आज सर्वसामान्य लोक बघितली तर कामाच्या जोरावर आज निश्चितपणानं माझ्यावर प्रेम करतात, पार्टीवर प्रेम करतात आणि कामा आपली जी बघून मला वाटतं आता अनिल पाटीलने सांगितलं की तुम्ही कामाची घोडदौड बघून आम्ही प्रणव असेल, मोहन भाऊ असतील, अण्णासाहेब असतील, अहमदभाई असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या तुमच्या संघ जायचं. बरोबर आपण जर थांबलो तर मला वाटतं या आटपाडीचं काय होईल याची चिंता आहे. तर निवडणूक झाली का दुकान फक्त आपलंच उघड असतंय, बाकी कुणाचंही नाही. कुणाचा डीपी जर जळला तर पहिल्यांदा फोन मला लावतात, डीपी नवीन टाकायचा झाला मला लावतात. कुठलंही काम असलं तर मला वाटतं विरोधक पहिल्यांदा माझं घर शोधतात आणि कुठंच काय काम होईना कोण गावना तर आमची चूक झाली त्यावेळेला म्हणतात आणि मला म्हणतात एवढी मदत करा. पण मी निवडणुकीपुरती आयुष्यात राजकारणापुरतं केलेलं आहे. येणारा सर्वसामान्य माणूस या आटपाडी तालुक्यातला हा माझा आहे. ते त्यावेळेला काय केलं निवडणुकीत ही न करता येणाराच्या संकट बाजूला काढणं मला वाटतं हे निश्चितपणानं आपण काम करतोय. आपण हे काम अगदी प्रामाणिकपणे करत असल्यामुळं अशी सोन्यासारखी माणसं आपल्या संग जोडली जाणार आहेत. आपण जे प्रणव दादा तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, तुमचं काम आम्ही जवळनं बघितलेलं आहे. अगदी तुम्हाला सगळ्यांनी गंडवलं पण तानाई पाटलांना आज तागायत कुणाला गंडवलं नाही एवढा तुम्हाला मी विश्वास देतो. मी आयुष्यात कधी गंडवागंडवीचं राजकारण केलं नाही. गंडवागंडवीचं राजकारण केलं असतं तर मी आज आमदार झालो असतो. पण मी आयुष्यात कुणाला गंडवलं नाही. मी प्रामाणिकपणानं जाणार. मग ती सत्ता लेट आली तर चालेल, पण सत्ता आल्यानंतर मी सत्तेचा कधी माज आणलेला नाही. मला वाटतं मी 6 निवडणूक एक टाक जिंकल्या, पण मी कधी अहंकार आणि गुरमी अंगात कधी दाखवली नाही. पण एखादी निवडणूक आम्ही काही गडबडीमुळे हल्लो असेल तर विरोधकाकडून अगदी आमच्या सगळ्या व्यंगात्मक टीका आमच्यावर केल्या गेल्या. तुम्हाला शुभेच्छा आहेत. कोण काय बोलत असेल त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने अशी चांगली माणसं सगळी एकत्रित घेऊन 4ही जिल्हा परिषद आणि 8ही पंचायत समिती निश्चितपणानं ताकदीनं अगदी चांगल्या निवडून आणणार आणि या तालुक्याचा विकास करणार, यात कुठलीही शंका राहणार नाही. मला वाटतं मी 4 वर्ष DPDC आहे, आमदार 4 वर्ष आपल्या संघ आहे आणि खासदार आपल्या विचाराचा अजून 4 वर्ष आपल्या संघ आहे. त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला मी ग्वाही देतो, कुठेही अडचण येणार नाही. आणि जे लास्ट ज्यांनी विश्वास टाकलाय आज आमच्या म्हणजे पाठिंबा देऊन त्यांचा कुठेही विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही वागू. प्रणव दादा तुम्हाला निश्चितपणानं चांगले दिवस आणण्याची जबाबदारी मला वाटतं माझी राहील. अगदी तुम्ही पृथ्वी संघ खांद्याला खांदा लावून काम करावं. अगदी माझा छोटा मुलगा असल्यागत तुम्हाला आम्ही सांभाळायचं काम करू आणि ह्या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याचं निश्चितपणानं अगदी काम करू. आणि ज्यांनी मोठा भाऊ म्हणून कायम अगदी ऋषीमुनीसारखा डोक्यावर हात ठेवून ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं ती मोहन भाऊ. अक्षरशः सगळी नेते मंडळी एकत्रित येऊन माझ्यावर तुटून पडलेत. पण तुम्ही जातीवंत आहात की
का कमी पडले, का माझ्यावर पडलेत? मी विकास काम करतोय, म्हणजे यांना विकासाचा मुद्दा नको आहे, फक्त जिरवाजिरवीचं राजकारण पाहिजे. आणि ह्यांची जिरवण्यासाठी तुम्ही माझ्या संग आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि सर्व मंडळीनं अहमदभाई असतील, अहमदभाईने देखील सकाळी फोन केला आणि सांगितलं की अध्यक्ष भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहे, काही गडबड होणार नाही. आम्ही ताकदीनं आमचा समाज एकान दुसरा टक्का बाजूला जाईल, नाहीतर आम्ही मुस्लिम बांधव सगळी तुमच्या मुलाच्या समाजात अगदी ताकदीनं आहे. तर अहमदभाई तुमचेही मनापासून आभार आहे. आपण सगळीजण जमलात. आपल्या पार्टीतल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, या माणसाने विश्वास टाकलाय, यांना घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आता निवडणूक 2 दिवस पुढे गेलेले आहे, त्यामुळं अजून ताण वाढणार आहे. प्रणव दादा अगदी गाव हिंडून सगळे एक करून या गावातनं एक चांगला संदेश गेला पाहिजे, अशा दृष्टीनं आपण या गावातनं मतदान करावं. चांगल्या विचारामध्ये नवनाथनं पण काल अगदी विठलापूर मोकळं केलं, नवनाथनं पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं नवनाथ तुमचे आम्ही आभार मानतो. प्रवेश आहे, नवनाथनं प्रवेश केलेला आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यांना मी आल्याबद्दल सगळ्यांनी इथं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.